आयटीने आपली शहरं आणि शहरं कार्य करण्याची पद्धत बदलली आहे आणि अजून बरंच काही आहे. कसं ते पाहूया. आपण दररोज करत असलेल्या गोष्टींचा कधी विचार केलाय? सहसा आपल्या दिवसाची सुरुवात कशी होते? उठून दात घासणे, अंघोळ करणे, नंतर नाश्ता करणे आणि मग आपण जे काही काम करतोय त्या कामासाठी बाहेर पडणे. दिवसभरात केल्या जाणाऱ्या प्रवासासाठी आपण सहसा सार्वजनिक वाहतूक जसं की बस, ट्रेन किंवा ऑटो किंवा स्वतःची खासगी वाहनं वापरतो. पण कामावर वेळेवर पोहोचणं किंवा न पोहोचणं हे बऱ्याच वेळा ट्रॅफिकवरती अवलंबून असतं. जेव्हा आपण आपल्या घरी परत येतो आणि आपल्या खासगी जीवनात जातो तेव्हा त्याच प्रक्रियेची पुनरावृत्ती होते. पण इथे एक घटक म्हणजे या सर्व गोष्टी आपण आपोआप करतो. तर हे सर्व आपल्यासाठी शक्य होण्यासाठी काय आवश्यक आहे याचा तुम्ही कधी विचार केलाय का? उदाहरणार्थ, सकाळी अंघोळ करण्यासाठी पाणी असणं आवश्यक आहे. आपल्या कामासाठी आणि तिथून प्रवास करण्यासाठी योग्य रस्ते असले पाहिजेत. प्रवास करायला योग्य वाहनं असली पाहिजेत. या सर्व गोष्टी आपल्यासाठी सोयीस्कर पद्धतीने एकत्र येतात जेव्हा आपण पायाभूत सुविधा किंवा इन्फ्रास्ट्रक्चर हा शब्द वापरतो. संघटित जीवनाचा मुख्य भाग म्हणून पायाभूत सुविधा ही संकल्पना नवीन नाही. हे हजारो वर्षांपासून अस्तित्वात आहे, पण या काळात असंख्य गोष्टी बदलल्या आहेत. पण एक गोष्ट जी कायम राहील ती म्हणजे कोणत्याही ठिकाणी, मग ते गाव असो, शहर असो किंवा सर्वात मोठं शहर असो, लोकांसाठी जीवन सुखकारक करण्यासाठी लक्ष केंद्रित केलं जातं. अनेक मार्गांनी पायाभूत सुविधांमध्ये सर्वात मोठ्या घडामोडी आणि प्रगती गेल्या काही शतकांमध्ये घडल्या आहेत आणि सार्वजनिक पायाभूत सुविधांची निर्मिती आणि देखरेख करण्याची प्रक्रिया बदलली आहे. एका आवश्यकतेपासून ते विज्ञान बनण्यापर्यंत. आधुनिक अभियांत्रिकी प्रणालीसह पायाभूत सुविधा दररोज प्रगत होत आहेत. परंतु आपण ज्या प्रकारची प्रगती पाहतोय त्याचबरोबर पायाभूत सुविधांच्या विकासाचे नियोजन किंवा योग्य रीतीने अंमलबजावणी न केल्यावर उद्भवणाऱ्या अनेक समस्यांकडे देखील लक्ष द्यावं लागेल. आजही अनेक गावं आणि शहरं अशी आहेत जी दररोज विकसित होत आहेत, परंतु वाढण्यास आणि विस्तारित होण्यासाठी जागा नसल्यामुळे ही ठिकाणे अधिक गजबजली आहेत. इतरही अनेक समस्या आहेत. उदाहरणार्थ, अशी अनेक गावं आणि शहरं आहेत जिथे वीज आणि पाणी पुरवठा या मोठ्या समस्या आहेत. या सर्व गोष्टींवरून स्पष्ट होतं की कोणत्याही ठिकाणी योग्य प्रकारे कार्य करण्यासाठी योग्य प्रकारचे पायाभूत सुविधांचे नियोजन आणि व्यवस्थापन अत्यंत आवश्यक आहे. आज शहर कसे कार्य करू शकते यात आयटी मोठी भूमिका बजावते, मग ते मोठं असो किंवा लहान. आणि यामुळे नगरपालिका आणि शहर प्राधिकरणांसारख्या या ठिकाणच्या स्थानिक प्रशासकांसाठी देखील हे सोपं होतं. कोणत्याही गावात किंवा शहरातील सर्वात मोठी समस्या म्हणजे वाहतूक व्यवस्थापन. सहसा अशा कोणत्याही ठिकाणी रस्त्यांचे जाळे असतात, परंतु वाहनांची वर्दळ वाढल्याने वाहतूक समस्याही वाढते. आयटी सह नियोजन करते आता ट्रॅफिक सिग्नल कुठे सेट केला जाऊ शकतो, कोणते रस्ते वापरले जाऊ शकतात, कोणते पर्यायी मार्ग असू शकतात, हे ठरवून ट्रॅफिक कसे व्यवस्थापित केले जाऊ शकते हे शोधून काढू शकतात. आणि रहदारी कशी असेल हे शोधण्यासाठी संगणकीकृत गणना देखील करू शकतात. भविष्यात वाढ होणारे हे लक्षात घेऊन त्यासाठीची योजना आत्तापासून केली जाऊ शकते. वीज आणि पाणी पुरवठा यासारख्या गोष्टींसाठीही तेच आहे. आयटी सोल्युशन्स योजनाकारांना पाण्याचे पाईप्स आणि पॉवर लाईन्स कुठे आणि कसे लावायचे ते सांगू शकतात, जेणेकरून सर्व घरांना आणि इमारतींना अखंड पाणी पुरवठा मिळेल. कोणत्याही दोष किंवा बिघाडांसाठी आणि उद्भवू शकणाऱ्या कोणत्याही समस्या सोडवण्याचे जलद मार्ग तयार करण्यात आयटी मदत करू शकते. इमारती आणि शहराच्या अतिपरिचित क्षेत्रांची रचना करताना आयटी देखील एक महत्त्वाचा पैलू बनलाय. समजा एखाद्या शहराचे एक विशिष्ट क्षेत्र विकसित केले जाते. भविष्यात या परिसरात मोठ्या प्रमाणात घरं आणि इमारती असतील. याचा अर्थ पुढील काही वर्षात या भागातील रहदारी वाढणार आहे. त्यामुळे लोकसंख्या वाढण्याची वाट पाहण्याऐवजी नियोजनकार आता रस्ते, मेट्रो रेल्वे व्यवस्था, उड्डाण पूल, बाजारपेठेचा परिसर आणि इतर गोष्टी कशा तयार करायच्या हे शोधून काढू शकतील.
जेणेकरून भागातील राहणीमान आणि वाहतुकीच्या गरजा पूर्ण केल्या जातील. नियोजनकार प्रत्यक्षात तिथे जातात. इथे मदत करणारे प्रमुख तंत्रज्ञान म्हणजे लाईट डिटेक्शन आणि रेंजिंग किंवा लायडार. हे लेझर आधारित तंत्रज्ञान आहे जे अचूक आणि तपशीलवार मोजमाप करण्यासाठी वापरले जाते. समजा असे क्षेत्र आहे जे विकासासाठी नियोजित आहे. लायडारचा वापर क्षेत्राचे तपशीलवार मोजमाप आणि नकाशा तयार करण्यासाठी केला जाऊ शकतो आणि इतर भौतिक मॅपिंग पद्धतीप्रमाणे लायडार नियोजन आणि विकास प्रक्रियेसाठी अचूक मोजमाप देते, ज्यामुळे वेळ, पैसा आणि प्रयत्नांची बचत होते. सर्वोत्तम भाग म्हणजे हा डेटा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने संग्रहित केला जाऊ शकतो आणि भविष्यातील देखभाल गरजांसाठी देखील वापरला जाऊ शकतो. या प्रणालींमध्ये IT सोल्युशन्सचा सर्वात मोठा फायदा म्हणजे केवळ गोष्टी कशा आहेत हेच नाही, तर सर्वात कमी खर्चात गोष्टी अधिक कार्यक्षमतेने कशा करता येतील याचे मोठ्या प्रमाणावर मॅपिंग विकसित करण्याची क्षमता आहे. यामुळे आता आणि भविष्यात पायाभूत सुविधांचा विकास आणि देखभालीचा IT हा एक अतिशय महत्त्वाचा भाग बनतो.